ब्युटिफुल. ते जे काही म्हणालात का? नाही, काय नाही काय. काय झालंय जे नाज? असे फोन मध्ये बघून का हसत होते? नीला, मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या लाईफमध्ये मी असं काहीतरी करीन. बट फॉर यू, एजे, एवढं काय बघत होतात? एजे, काही नाही, कामाचं होतं काही. ईमेल्स वगैरे चेक करत होतो फोनवर. बट थँक्यू. हॅलो मी. थँक्स. या चुलीवर स्वयंपाक करायचा तुम्हाला. हा, अशा छान मऊ पातळ भाकऱ्या करा. हं? आणि काय वांगी बटाटा टोमॅटो वगैरे आहे सगळं घालून झणझणीत रस्ता करा. एक 20-25 भाकऱ्या पुरतील आपल्याला. काय? चुलीवर स्वयंपाक अति होतंय आता. किचन मध्ये स्वयंपाक केला तर काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? पण नाही, मुद्दाम करताय त्रास द्यायला, कळतंय मला. तुम्ही कशाला करणार आहे मुद्दाम? तुम्हाला माहिती आहे ना लग्न घर आहे. नाही म्हणजे 2-4 सिलेंडर आणून ठेवले होते पण आता ते संपले. नाही नाही तुम्ही बघा, जा तुम्ही स्वयंपाकघरात जा आणि बघा गॅस लागतोय का बघा. बघा कालिंदी ताई, कालिंदी ताई आला या या. अगं अचानक जेवायला बोलवलंस. कालच तर रेऊच्या लग्नात जेवण गेलो होतो आम्ही. हो ग, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या रेऊचं लग्न झालं काल. आज माझं घर इतकं सोनं सोनं झालं ना. घरात काय हे आणि मी दोघे एकटेच. इतकं एकटं वाटत होतं. मग एजे तू एजे माझी जावई त्यांनी त्यांच्या सुनांना पाठवलं मदतीला. जहागीरदारांच्या सुना आहेत या. काय जागीरदारांच्या सुना आहेत? वाटत नाहीत ना? अगं पण त्याच आहेत. ती बघ ती तिकडची ना ती मोठी दुर्गा. आणि ही बघ ही इकडची मधली ही लक्ष्मी. आणि ती सरस्वती मधली सरू म्हणतात तिला. ते काय होतं एरवी तुम्ही तिला त्यांना असे भरजरी साड्यांमध्ये बघता हे दागिने. आज असे आहेत ना म्हणून तुम्हाला ओळखता येत नाहीये पण त्याच आहेत. आता उभ्या काय राहिल्या तशा बघत. वा, आज काय घमघमाट सुटलाय. कधी एकदा जेवतोय असं झालं. अच्छा, म्हणजे आज घमघमाट सुटलाय तर ऐकतोयस ना दादा? हो. अरे विराज दादा असं काही नाही. म्हणून तर त्याला असं वाटतंय की आज कधी एकदा जेवतो मी, है ना? अरे ते आजी, मला सांग, ह्या आधी हा काय बेचव जेवत होता? बघतेस ना कसा बदललाय तुझा नातू. अरे आज जेवण कोणी बनवलंय माहितीये का? कोणी बनवलंय रे? मास्टर शेफ रेवतीने. आणि म्हणूनच घमघमाट सुटलाय. मग आमच्या यशला खूप भूक लागणारच है ना यश? बस बस, किती चळताय रे दोघं तुम्ही मिळून त्याला. जेवू दे त्याला. बघितलं ना आजी, असंच नेहमी मला छळत असतात दोघंही. आणि विराज दादा जास्त छळतो मला. एजे, काही नाही, कामाचं होतं काही. आज एजेंनी चक्क फोन असा बाजूला ठेवलाय आणि तोही असा उलटा करून. नेहमी तर काही नोटिफिकेशन झाले का बघायला म्हणून जवळच ठेवतात फोन. काय झालंय का यांना? अगं रेवती, थांब, तू आधी यशला वाढ. अगं आम्ही आमचं बघून घेऊ. याच्या पोटात ना कावळ्यांचा आवाज येतोय. काही म्हणजे काही. याला वाढ. दे.
पण बस. हो. काय हवंय का? जेवताना कधीच असा खिशात फोन ठेवत नाही ते. हे नक्कीच माझ्यापासून फोन लपवत आहे. रेवती भाजी सुरेख झालेली आहे. थँक्यू आजी. अगं पण आजी, आज कॉम्प्लिमेंट तर यशने द्यायला पाहिजे ना रेवतीला. आपण थोडी. हो यश आवडली ना? हो. भाजीबद्दल बोलतोय मी. हा मी पण भाजीबद्दलच तर बोलत होतो. एजे त्यांचा फोन का लपवतात? सकाळी पण फोन मध्ये बघून एकटेच हसत होते. आता फोन खिशात पण ठेवून दिलाय.